आपण हे शिर्डीमधलं अधिवेशन बघतोय राष्ट्रवादीचं। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं शिर्डीमध्ये मंथन होतंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुती सोबत लढलेल्या आहेत, मात्र आता आगामी महापालिका निवडणुकांसाठी या अधिवेशनातून रणशिंग फुंकणार आणि या निवडणुका स्वबळावर लढणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे। दरम्यान हे अधिवेशन दुसऱ्या एका कारणासाठी सुद्धा महत्त्वाचे ठरतंय, ते म्हणजे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांची उपस्थिती। गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते। दरम्यान आजच्या या अधिवेशनामध्ये त्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरेल। यासोबतच वादात सापडलेले धनंजय मुंडे, जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत सुद्धा उपस्थित राहिले नाही, ते या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। राष्ट्रवादीचं अधिवेशन सुरू झालंय, आपण पाहतोय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार इथे उपस्थित आहेत। यासोबतच त्यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा उपस्थित आहेत। दरम्यान या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र देण्यात येईल। आगामी निवडणुकांसाठी कशा पद्धतीने काम करायचं आहे या संदर्भात सूचना देण्यात येतील। यासोबतच काही पदांमध्ये बदल होणार का, प्रदेशाध्यक्ष पदामध्ये बदल होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। यासोबतच काही पदं वाढवली जातात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।